तुम्ही बघा, पालकमंत्री स्टँड एरियामध्ये पान टपरीवर बसून दोन्ही प्रभागाची फिल्डिंग लावत बसले होते. एकीकडे पब्लिकला 10 वाजता फिरायचं नाही म्हणून सांगता आणि स्वतः कॅनवा घेऊन या यंत्रणेचा अशा पद्धतीचा गैरवापर करत बसणार. तर हे बघा, वेलकम पान शॉप वर मी आता सोलापूरकरांना विनंती करतो की यांच्या थोड्याफार देणाऱ्या पैशावर न जाता आपण सोलापूरचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण मतदान करावं, एवढीच विनंती. शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलंय. ज्या पद्धतीनं सुरुवातीला भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती सुरू झाल्या, त्या मुलाखतीत त्यानंतर आमदार देवेंद्र कोटे यांनी स्वतःहून सांगितले की आमच्याकडं 1200 लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी मुलाखती दिल्या असताना सुद्धा त्यांना, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की कित्येक प्रभागामध्ये बाहेरून उमेदवार आणावे लागले. त्याचे उदाहरण मला सांगायचंच म्हणलं तर प्रभाग 7 मध्ये पूर्वी नाना काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करायचे. चेतन नरोटेंना पाडण्याकरता चेतन नरोटे यांच्यासोबत असलेले सहकारी काँग्रेस पक्षात काम करणारे बाबा करगुळे, जॉन फुलारे, अजून विनोद भोसले यांना पक्षामधनं त्यांनी घेतलं. 50% उमेदवाऱ्या त्यांनी आदर पक्षात दिलेल्या आहेत. गणेश वानकर असतील प्रभाग 6 मध्ये, किसन जाधव असतील राष्ट्रवादीचे नेते म्हणून ते फिरायचे. म्हणजे जिथं जिथं एखादा उमेदवार निवडून येण्याची क्षमता ठेवताय तर तिथं त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला ठेवला आणि त्यांनी सांगायचं की आमच्याकडे 1200 मुलाखती झाल्या. 1200 मुलाखती झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीची लिस्ट बघितली तर त्याच्यामध्ये 50% उमेदवाऱ्या देवेंद्र कोटेंनी आदर पक्षातल्या लोकांना दिलेल्या. त्याच्यावर कहर झाला. प्रभाग क्रमांक 20 मध्ये MIM मधनं जे गेल्या वेळेस कॅन्डिडेट लढला अशा कॅन्डिडेटला त्यांना उमेदवारी द्यावी लागली. ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. एकीकडे MIM ला कडाडून विरोध आहे अशा पद्धतीने बोलायचं आणि MIM मधला कॅन्डिडेट तिथं बहुसंख्य मुस्लिम आहेत आणि तिथं तू कॅन्डिडेट चालतंय, या गोष्टी लक्षात आल्यानंतर MIMच्या कॅन्डिडेटला उमेदवारी द्यायची. ही दुतर्फी भूमिका निष्ठावंतांना तर आवडलीच नाही. पण तुम्हाला सगळ्याला माहित आहे की या उमेदवारांनी यांच्या हयातीमध्ये कधीच नरेंद्र मोदी साहेबांना, नाना काळेंनी जर बटन दाबलं असेल तर नक्की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम करावं. उभ्या आयुष्यात देवेंद्रजींचं काम जर नाना काळेंनी किंवा या लोकांनी एकदा जरी केलं असेल तर, पण मी तुम्हाला माहित आहे आम्ही युतीमध्ये असल्यापासून नरेंद्र मोदी साहेबांचंही आम्ही काम केलं, एकनाथजी शिंदे साहेबांचं युतीत विधानसभेला काम केलं, देवेंद्रजींचं पण काम केलं. म्हणजे ज्यांनी आयुष्यभर पार्ट्यांना शिव्या दिल्या, भाजपला शिव्या घातल्या, भाजपचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्रास दिला, त्यांना कित्येक ठिकाणी मारहाण केली, दमदाटी केली, अशाला बक्षिसी म्हणून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हा विषय राहिला त्यांच्या पक्षातला. पण खास करून त्यांनी ज्या पद्धतीनं प्रभाग 7 मध्ये मराठा समाजाचं नेतृत्व असलेलं संतोष भाऊ पवार, तुम्हाला माहित आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून ते शहरभर फिरतात. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून शहरभर काम करतो. आज प्रभाग 7चा जरी मी उमेदवार असलो तर तुम्हाला माहित आहे शिवसेना म्हणून मी पूर्ण जिल्हा प्रमुख या नात्यानं शहरामध्ये काम करतो. हे चेतन नरोटे असतील, हे धनगर समाजातनं येणारं नेतृत्व आहे. ह्या चेतन नरोटेंना आनंददादा चंदनशिवे हे दलित समाजातनं येणारं नेतृत्व आहे. हे नेतृत्व बाहेर आलं नाही पाहिजे, या नेतृत्वाला दाबून टाकायचं हे कोटे परिवार कायम करत आलेलं आहे. ह्याचं उदाहरण आपण बघितलं. तात्यासाहेब कदाचित काय लोकांना न्याय तर देत होते, पण देवेंद्र ज्या पद्धतीनं ही सगळी मंडळी संपवण्याच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे मराठा समाजाचं नेतृत्व संपून टाकायचं, धनगर समाजाचं नेतृत्व संपून टाकायचं, दलित समाजात या भागातला नेता राहिला नाही पाहिजे, कोण जे कुणी असतील ते त्यांच्या घरी पाणी भरत असेल तर त्याला नेता म्हणून फिरता येईल, अन्यथा कुणालाही तिथं काम करण्याची संधी देणार नाही. इतक्या क्रूर भावनेतनं यांनी इथं राजकारण करण्याचा प्रयत्न याआधी केला. तुम्हाला माहित आहे या भागात सगळ्यात तालमीचं राजकारण करत असताना एकदा 2012ला राजाभाऊ खराडेंना पत्रा तालमीला वापरलं, 2017ला मंगळवेढा तालीम आम्हाला सगळ्याला कोटेंनी वापरलं, देवेंद्रनी वापरलं आणि आता पुन्हा एकदा नाना काळेंना वापरून पुन्हा माझ्याशी त्रास देण्याचं काम सुरू आहे. म्हणजे जर नाना काळेंना त्रास आज निवडून आणायचं असेल
तर मागच्या इलेक्शन मध्ये 17ला त्यांनी कुणाला पाडलंय? नाना काळेंना पाडण्यामध्ये देवेंद्रचाच हात आहे, बरोबर ना? आमच्यावर होते त्यांनी. मग आता कुठून तुम्हाला समाजावर प्रेम आलं? जाणून बुजून समाजाची मोठी संस्था सपाटे साहेबांची जी शिवाजी महाराज प्रशाला शाळा आहे, त्या शाळेला सुद्धा देवेंद्रजींकडे प्रशासक लावण्याकरता जंग प्रचार. म्हणजे समाजातला माणूस समाजात ठेवायचा नाही, समाजातल्या व्यक्तीला मोठं तर होऊ द्यायचंच नाही, पण ज्या काही संस्था आहेत त्याही त्याच्यावर प्रशासक बसून समाजाच्या संस्था गिळूनकृत करण्याचं काम देवेंद्र कोटे करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता त्यांना राजकारणासाठी जी मंडळी लागतात त्या मंडळींना हाताशी धरायचं, त्यांना लागणाऱ्या लोकांना ताकद देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांना नकोसं झालेल्या माणसाला पूर्ण संपवून टाकायचं, अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. माझ्या पक्षात परवाच काही मंडळींनी प्रभाग 7 मधल्या प्रवेश केला. 3 दिवस ते माझ्यासोबत फिरले, माझ्यावर रॅलीत होते, माझ्यावर फिरले. लोकशाहीत इलेक्शन झालं असतं तर त्यांना कुणी अडवायला नाही पाहिजे होतं, पण दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांना घेऊन गेले, तिथं दिवसभर बसवलं, काही कारवाई केली नाही. परत दुसऱ्या दिवशी सांगितलं तू उद्या सकाळी 8 वाजता येऊन बसायचं. त्या पोराचा प्रवेश करून काल रॅलीमध्ये त्यांना फिरवण्याचं काम झालं. समाजाचं सांगायचं तर काल तुम्ही बघितले असेल त्यांच्या रॅलीमध्ये एकीकडे बाराबंदी घालून ते शिवसेना पक्षाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रचार उमेदवारांबरोबर बाराबंदी घालून फिरले. बाराबंदी कधी घालतो आपण? सिद्धरामेश्वरच्या यात्रेत त्यासाठी खूप महत्वाची पवित्रता आहे. ते घालून त्यांना कुणाला खुश करायचं होतं? लिंगायत समाजाला खुश करायचं होतं. लिंगायत समाजाचं नेतृत्व उत्तर मधलं संपवण्यासाठी रात्रभर षड्यंत्र करत बसणारी तुम्ही मंडळी, लिंगायत समाजाला तुम्ही काय बाराबंदी घालून खुश होणार आहे? जो समाज इथले सगळी व्यवस्था चालू शकते एवढी शक्ती असलेला समाज आहे आणि त्याला तुम्ही काय वेडं समजता? कळत नाही लोकांना उत्तरचं नेतृत्व संपवण्यासाठी तुम्ही काय काय गोष्टी करताय. तुम्हाला उत्तरमध्ये यायचं मध्य सोडून पुढच्या वर्षी, म्हणून तुम्ही आज काय काय गोष्टींवर प्लॅनिंग करताय. ते सगळ्या समाजाला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. मुस्लिम समाजाला तुम्ही ज्या पद्धतीनं एकीकडे द्वेषभावनेतनं बोलायचं आणि रात्रीतनं जाऊन त्यांच्या पुढाऱ्यांच्या पाया पडायचं, त्यांना सांगायचं की ते ठीक आहे मी काय गोष्टीसाठी केलंय, तुमच्या उमेदवारांना रात्रभर पाठवायचं की जावा तुम्ही कॉम्प्रोमाइज करा, तुमच्यासाठी वैयक्तिक मत मागा आणि जाहीर समोर कॅमेरा समोर मुस्लिम समाजाचा द्वेष करायचा. म्हणजे ही भूमिका सगळ्यांच्या लक्षात आलेली. शेवटच्या दिवशी मला हेच लोकांना लक्षात आणून द्यायचं आहे की आपण आता कुणाच्या पाठीमागे राहणार. बघा की आपल्याला कशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजाचे नेतृत्व तर संपवण्याचं काम चालूच आहे, पण आपल्या सगळ्यांना माणसात माणूस नाही ठेवणार या भूमिकेतनं त्यांनी काम सुरू केलेलं आहे. काल तर कहर झाला साहेब, इतका मोठा कहर. पालकमंत्री महोदय आणि देवेंद्र कोटे रात्री 2 वाजेपर्यंत सगळ्या लोकांना, बसलेल्या लोकांना 10 वाजता पोलीस काट्या मारून पाठवत होते आणि रात्री 2 वाजता पालकमंत्री स्वतः प्रभाग क्रमांक 5, 6, 7, 15 ह्याची फिल्डिंग लावण्याकरता काय काम करत होते. सगळीकडे एकीकडे पोलिसांना सोबत घेऊन कॅनव्यातनं चुकीच्या पद्धतीचं काम सुरू होतं. रात्रभर पैसे वाटण्याच्या मोहीममध्ये मला वाईट वाटतंय की ज्या लोकांनी सोलापूर सांभाळलं पाहिजे पालकमंत्री या नात्यानं, त्यांना कॅनव्यात घेऊन जाऊन लोकांना पैसे द्यायची वेळ आली. ही परिस्थिती आहे. कार्यकर्ता सापडत नाही, कुणी घ्यायला तयार नाही. अशी परिस्थिती असताना या देवेंद्र कोटेंनी त्यांना दिशाभूल करून या 4 प्रभागामध्ये रात्री कित्येक वाजेपर्यंत बसवलेलं आहे. ह्याचे मी तुम्हाला फोटो सहित ते रात्री कुठं बसले होते, काय काय करत होते हे दाखवू शकतो. याचं कारण आहे की खुलेआम आहे त्या गोष्टी. तुम्ही बघा, पालकमंत्री स्टँड एरियामध्ये पान टपरीवर बसून दोन्ही प्रभागाची फिल्डिंग लावत बसले होते. एकीकडे पब्लिकला 10 वाजता फिरायचं नाही म्हणून सांगता आणि स्वतः कॅनवा घेऊन या यंत्रणेचा अशा पद्धतीचा गैरवापर करत बसणार. तर हे बघा, वेलकम पान शॉप वर बघा 10 वाजता पालकमंत्री, 10 वाजता नाही, रात्री 12 वाजता टी शर्ट घालून तिथं बसले होते. त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवले. कशा पद्धतीने ते घेऊन बसले होते, ते का बसले होते सगळ्याला माहित आहे. कारण आमच्या सगळ्या पोरांना पांगवायचं, आमच्या पोलांना पळवायचं. आनंददादा चंदनशिवे हा दलित चळवळीतला कार्यकर्ता आहे, हा पडला पाहिजे याकरता 5 नंबरची बिल्डिंग लावली. अमोल शिंदे 7 नंबरचा उमेदवार आहे,
मराठा समाजाचं नेतृत्व आहे, जरंगेंसाठी स्वतःच्या ऑफिसचा बॅनर काढलेला कार्यकर्ता आहे, पक्षाच्या पदाचा राजीनामा देणारा कार्यकर्ता आहे. मी स्वतः, तुम्हाला माहित आहे, मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये स्वतः सांगितलं होतं की जोपर्यंत समाजाचा आरक्षणाचा विषय होणार नाही तोपर्यंत हे सगळ्या समाजाची नेतृत्व संपवायचे, म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत. चेतन नरोडे धनगर समाजातला, त्याला संपवायचा आहे. अशा जे काही पीसी असतील यांनी त्याग केलाय समाजासाठी, या लोकांनी रक्त सांडलंय, वेळ प्रसंगी लोकांसाठी उतरले, पण ह्यांना त्यांच्या घरनं कारभार चालवण्याच्या दृष्टिकोनात हे सगळ्या गोष्टी करतायत. तुम्हाला माहित आहे त्यांची पूर्वीपासूनची स्टाईल आहे. महापालिकेत न चालवायची नाही आहे त्यांना. महापालिका त्यांना घरात बसून बालाई सरोवर मधनं चालवायची आहे, हॉटेलमधनं चालवायची आहे, त्यांच्या ऑफिसमधनं चालवायची आहे. महापालिका ही सभागृहातनं चालली पाहिजे. सोलापूरकरांचा आवाज हा सभागृहात उठला पाहिजे, पण अशी नाही आहे परिस्थिती. म्हणून तर त्यांचे बगलबच्चे निवडून आणण्याकरता सोडायचं, आणि लढणारी माणसं जी आहेत त्या लढणाऱ्या माणसांना उद्या महापालिकेत आवाज म्हणून चालला नाही पाहिजे. जी हुजूर करणारी माणसं घेऊन जायची महापालिकेत, आणि अशी माणसं मग काय बी झाला सभागृहात, दादा काय करू, साहेब काय करू, हे विचारून मग सभागृहात बोलणारी माणसं तयार करायची. माझं एकच म्हणणं आहे की ज्या ज्या प्रभागात लढणारे कार्यकर्ते कुठल्याही पक्षात असू द्या, मी शिवसेनेचं म्हणत नाही, आता अशी परिस्थिती झाली की भाजप वगळता सगळीकडे जे जे पोरं लढतायत, मनापासून कष्ट काढतायत, रस्त्यावर उतरून भांडण्याची भूमिका ठेवतायत, त्या सगळ्यांना तुम्ही चॉईस चांगला उमेदवार करून निवडून देण्याची जबाबदारी आता तुमची सोलापूरकरांची आहे. आता अशा दडपशाहीला जर आपण आता जर ताकद म्हणजे घाबरलो तर येणारा काळ आपल्याला सोलापूरकर माफ करणार नाहीत. म्हणून सोलापूरकरांना विनंती आहे की आपण आता उमेदवार चॉईस करताना या काही गोष्टी प्रामुख्याने बघितल्या पाहिजेत. पत्रकार बांधवांनाही माझी विनंती आहे की जे खरं आहे ते तुम्ही दाखवा, जे जळतंय, जे लोकांच्या भावना आहेत त्या दाखवा. मला माहित आहे इलेक्शन प्रक्रियेत काय गोष्टी होत असतात, पण या सगळ्या गोष्टीत शेवट तुम्ही लोकशाहीचा स्तंभ आहात, त्या लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तुमच्याकडे आहे. अहो, आम्हाला एक दिवस जेलमध्ये घातलं, कार्यकर्त्यांना आत घातलं, ही पद्धत बदलून जाईल. उद्या हे पालकमंत्री बघा आज आहेत उद्या जातील, आमदारांनी हाय नाही, पुढच्या इलेक्शनला काय करायचं? नगरपालिकेत हेच घडलं, त्याचा परिणाम त्यांना आलाय. ज्या पद्धतीने दडपशाही करून नगरपालिकेत इलेक्शन झालं त्याचा परिणाम त्यांनी भोगलाय, तरी सुद्धा ते अजून बी महापालिकेत असं करतायत. येणाऱ्या काळात तर मला वाटतं जिल्हा परिषद पण डिक्लेअर झाली. या सगळ्या गोष्टीत यंत्रणेचा वापर करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे. मी आज निकालाच्या आधी सोलापूरकरांना भाजप वगळता सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांना, शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची युती आहे, आमच्या उमेदवारांना निवडून द्या, जास्त संख्येनं आम्हाला सत्ताच द्या असं सांगतोय. कारण एकीकडे एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांचं नेतृत्व खमकाय. हे नेतृत्वच नाही, आम्ही पूर्ण सत्ताच मागतोय सोलापूरकरांना. लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण नळाला पाणी नाही. काय मिळालं? गेली 9 वर्ष झालं या आमदारांचा वाद बघण्या सोडून, आणि आता ते तर लई छोटा विषय होता, हा तिसरा आमदार येऊन तर पाक परिस्थितीच बदलून टाकली आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. शासन ज्या पद्धतीनं देवेंद्र कोटेंच्या सांगण्यावरनं आमच्या कार्यकर्त्यांना दडपशाही करण्याचा प्रयत्न करताय. काल तर हाईट झाली की सकाळी कार्यकर्ते घेऊन जातात, संध्याकाळपर्यंत फसवतात, कुठलाही गुन्हा दाखल करत नाहीत आणि रात्री सोडतात आणि सांगतात उद्या परत यायचं. आणि अशा पद्धतीनं यंत्रणा तोडण्याचं काम प्रभाग 7 मध्ये चालू आहे. असं नाही तर संपूर्ण सोलापूर शहरामध्ये कित्येक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचं काम सुरू आहे. खास करून काल तर पालकमंत्र्यांनी रात्री 11-12 वाजता काही चौकामध्ये बसून, पानटपरीच्या बाहेर बसून खुर्च्या टाकून बसले आणि सांगितलं की सगळ्या कार्यकर्त्यांनी 10च्या आत नियम पाळायचे, आणि पालकमंत्री 50 लोक घेऊन अशा पद्धतीचं नियोजन लावत होते. रात्री काय चालतंय हे सगळ्यांना माहित आहे. प्रभाग 6 असेल, 7 असेल, आनंद चंदन शिवेसारखं नेतृत्व ते दलित समाजातनं येत आहे, अमोल शिंदे जो मराठा समाजातनं येतोय, चेतन नरोडे जे धनगर समाजातनं येतात, अशा कित्येक नेतृत्वांना संपवण्याकरता या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. मी एवढंच सांगतो की पोलीस प्रशासन असेल, आयुक्त असतील, तुम्ही ह्या इलेक्शनचा काळ संपणार आहे, आपण या यंत्रणेचा गैरवापर यांच्या हातून होऊ देऊ नका, एवढंच मी सांगतो. ती तेच आहे की मला कालच त्यांनी कित्येक कोणाला सांगितले की तू एक गोळीची फिर्याद दे की अमोल शिंदेने तुला दम दिला, आणि अशा पद्धतीनं कुणाची तरी एखादी छोटी फिर्याद घ्यायची आणि मला अटक करून ठेवायचं आणि इलेक्शन ताब्यात घ्यायचं. कारण हे इलेक्शन आता लोकांनी ताब्यात घेतलं हे त्यांना लक्षात आले, पण कुठंतरी उमेदवारच गायब करायचा. हे माझ्या बाबतीतच घडेल असं नाही, सोलापूरच्या 102 महिला उमेदवारांसहित कित्येक उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम चालू आहे. प्रभाग 18 मध्ये देवेंद्र कोटेंच्या सासू आहेत, त्याच्या समोर असलेल्या उमेदवाराला सुद्धा काही कारणांना अटक करण्याची परिस्थिती आहे. कारण ते उमेदवार बाहेर राहिला
तर तिथं देवेंद्र कोटेंची सासू प्रचंड अडचणीत आहे, त्यांना रिपोर्टिंग आहे, त्यामुळे त्याही महिलेला अटक होईल, अमोल शिंदेला अटक होईल, चेतन नरोटेंना अटक होईल, आनंददादा चंदनशिवेला अटक होईल, अन्य अशा कित्येक लोकांना अटक होईल, उद्या होऊ शकतील, कार्यकर्त्यांना अटकी करतील आणि संध्याकाळी सोडून देतील नक्की, पण इलेक्शन यंत्रणा तोपर्यंत ताब्यात येईल. तुम्ही सत्तेचा जरी भाग असला तर तुम्ही बघितलं असेल, आम्ही अशा पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या लोकांनी सत्तेचा गैरवापर कधी केला नाही, पण देवेंद्रजींना या लोकांना खरंच काय माहिती दिली माहीत नाही. यंत्रणा तर साहेबांकडे आहे. मुख्यमंत्री महोदय एकीकडे आपण स्वच्छ प्रशासनाच्या भूमिकेत काम करतात, ते खूप चांगलं काम करतात, पण पालकमंत्री साहेब इथं बसून सगळी यंत्रणा बालाई सरोवरमधनं कशी हलवत आहे ते सगळ्यांना माहिती आहे. बापू प्रभाग क्रमांक 7 मध्ये 22 मध्ये 3 मध्ये कुठलाच प्रभाग राहिला नाही दादा की तिथं पैसे वाटीत नाहीत असं नाही. मी स्वतः फोटो दाखवलेत की देवेंद्र कोटे रात्री गाडीत कशा पद्धतीने फिरून पैसे वाटत होता. त्यांनी ज्या पद्धतीनं पैसे वाटले ते रात्रभर फिरेल आहे. आणि एकीकडे सांगायचं अमोल शिंदेच्या तोडीतला उमेदवार आहे का, त्याने आमदारकीचं शेअर दिलाय. अहो साहेब, त्याला गेल्या वर्षी आम्हीच नगरसेवक केला होता, MIM बरोबर लढून तो आमदार झालाय. त्याला MIM विरोधात पडलेली मतं ती काय त्याची मतं आहेत, ती सगळी सूज येणाऱ्या उद्याच्या ह्याच्यामध्ये मध्यमध्ये निघेल. संघात पाडतो एवढं मी सांगतो, लक्ष तिथं द्या. तुम्ही ह्याच्याबद्दल एकनाथ शिंदेना काही कल्पना दिली का उपमुख्यमंत्री? मी वारंवार आमच्या नेत्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हा सगळ्यांना माहित आहे की आमचे शिंदे साहेब कालच त्यांनी बाईट पाठवली सोलापूरला. ते किती बिझी आहेत, ते त्यांना व्याप किती आहे, तरी त्यांनी योगेश कदम साहेबांच्या माध्यमातून यंत्रणेला सांगितलं होतं की आमच्या लोकांना हॅरेसमेंट तरी करू नका, बाकी राहू द्या. पण सत्ता येते, सत्ता जात असते, काही खाते तुमच्याकडे असतील, काही लोकांना पालकमंत्री पद तुमच्याकडे आहे. या सगळ्या गोष्टीमुळे यंत्रणा वापरण्याचं काम चालू आहे. आमच्या लोकांच्याही लक्षात घातलेलं आहे. कदाचित आज ना उद्या या गोष्टींचं हे सुद्धा होईल, पण त्यांना फक्त वेळ मारून न्यायची, त्यांना कुठलीही गोष्ट करायची नाही. मी सांगतो ना, मला काही जेलमध्ये किती दिवस घालू शकते, कुणालाही जेलमध्ये घालणार नाहीत. पोरांना मी विनंती करतो, कुणी घाबरू नका. कुठल्याही सोलापूर शहरातल्या माणसाला जेलमध्ये पोलिस ठेवू शकत नाहीत, कारण गुन्हाच केला नाही तर कशाचं जेलमध्ये घालणार आहेत. तुम्हाला फक्त घेऊन चाललेत आणि दिवसभर बसवणार आणि तुमची यंत्रणा तोडणार, एवढंच चाललंय. चेतन मेंबरच्या वार्डात किती लोकांना नेलंय, पूर्व भागातल्या कित्येक लोकांना नेलंय. या सगळ्यांना न्यायचं, बसवायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सोडायचं. इलेक्शन जिंकण्यासाठी आहे, उद्याचा दिवस, आजचा दिवस यंत्रणा तोडण्यासाठी ही गोष्ट. पण कायदा काय कुणाच्या घरातला नाही, या कायद्यात जी तरतूद आहे त्याच तरतुदीने ठेवावं लागेल आपल्याला. पण आम्हाला एकच म्हणायचं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला देवेंद्र कोट्यांच्या चमच्यांना वेगळा कायदा आणि आम्हा सर्व लोकांना वेगळा कायदा का? मी पोलीस कमिशनर M राजकुमार, कलेक्टर साहेबांना, महापालिका आयुक्तांना विनंती करतो, साहेब तुम्ही कितीही केला तर प्रशासकीय मोठे अधिकारी आहेत, तुमच्यावर खूप मोठी शहराची जबाबदारी. आपण शहरातल्या लोकांना ट्रान्सपरंट पद्धतीचं इलेक्शन लोकांना द्यावं, याकरता तुम्ही प्रयत्न करावा अशी माझी विनंती. कारण तुम्ही सगळ्यांनी काय वागलंय, हे 2-3 माणसं असे वागतायत, आमदार एवढा हस्तक्षेप करताय म्हणून बदनाम होण्याचं काम व्हायला लागलंय. पोलीस खात्याचं बदनाम होत आहे, महापालिका आयुक्त बदनाम होत आहेत, कलेक्टर यंत्रणा, निवडणूक आयोग यंत्रणा. त्यांची चुकी नाही आहे, कदाचित त्यांच्या मनातही नसेल या अशा गोष्टी, पण त्यांना या सगळ्या गोष्टीत प्रेशर घालून या सगळ्या गोष्टी करायला लावतात. समोर कोण येत आहे, पब्लिक समोर कोण चाललंय, सर्वसामान्य माणसासमोर कोण चाललंय, तर या यंत्रणा चाललीत आणि आपण बसायचं. अहो एवढ्या वाईट पद्धतीने तुम्ही राहताय. एक वाजता पालकमंत्री तुम्ही सगळ्यांना बोलून घेतले असं म्हणतात. नाही, मी फोटो दाखवलं ना, ते झालं नव्हतं ते. नाही, मी बघितलंय, मी स्वतः बघितलेलं आहे. मी ऐका, पत्रकार होते, पोलिसांना आम्हाला तुम्ही तेच सांगलो ना, पत्रकार जरी असले किंवा काय नाही, मला हरकतच नाही त्यात म्हणण्याचा उद्देश. माझं म्हणण्याचा उद्देश आहे की 4 लोक एका जागी बसले तर तुम्ही काट्या मारून रातभर हलवताय. 4 लोक बसले तर 2 पेक्षा 4 माणसं एकत्र आले तर तुम्ही काट्या मारून हकलताय. चौकाने आमच्या माणसाला एकत्र येऊ देत नाही आणि तुमची पूर्ण यंत्रणा देवेंद्र कोटे रातभर फिरते सगळ्या बोळाबोळानी. पालकमंत्री महोदय म्हणले होते ना कालच की देवेंद्र कोटेला अशावर लढायची काय लेवलच्या माणसाबरोबर, त्याची काय लेवल आहे ते अमोल शिंदेला चांगलं माहित आहे. माझ्या जोडीत तो पहिलवान मोठा झालाय, 1 वर्षाचा आमदार आहे, MIM बरोबर इलेक्शन लढलंय म्हणून तेवढी मतं पडलेत. जरा बी फुगायची गरज नाही. ज्या दिवशी शिवसेना बॅलेट पेपरवर असेल ना MIM वर्सेस धनुष्यबाण आणि कमळ, त्यावेळेस पब्लिक कुणाला चॉईस करेल ना ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे.
तुम्ही फुगीर पद्धतीने राहू नका की एमआयएम बरोबर इलेक्शन लोकांनी स्वीकारलं. एमआयएम नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं म्हणजे काय तुमची मतं नाहीत. याच इलेक्शन मध्ये चॅलेंज आहे माझं. मध्यमध्ये शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे तुम्ही जाहीर सांगतो. तुम्ही काळजी ना मध्यमधल्या उमेदवारांची करा हो. तुमच्या मतदारसंघात किती लोक निवडून येणार आहेत. तुमची सासू नाही पाडली ना तर नावाचा अमोल शिंदे नाही एवढं जाहीर सांगतो. ज्या पद्धतीनं गेल्या 8 दिवसात माझ्यासोबत फिरणाऱ्या पोरांना पोलीस स्टेशनला बोलवलं जातंय, त्यांच्यावर 107 जुन्या कुठल्या तरी केसेस काढून त्यांच्यावर त्रास दिला जात आहे. मला माहित आहे की माझी यंत्रणा खिळखिळी करण्याकरता कुठला तर छोटा मोठा गुन्हा दाखल करण्याचा कुणाला तर सांगतील. तुम्हा पत्रकारांना कळाच्या आत ते मला अटक पण करून आत नेऊन ठेवतील आणि मला माहित आहे दुसऱ्या संध्याकाळी मला सोडून पण देतील. मलाच नाही तर माझ्यासारख्या 50 कार्यकर्त्यावर असं होणार आहे आणि माझ्याच प्रभागात हे घडेल असं नाही. मी सोलापुरातल्या सर्वच उमेदवारांना जे जे इलेक्शनच्या रिंगणात आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो, कुठेही तुम्ही दहशत करू जाऊ नका. आपल्याबरोबर कुणी नाही या, यंत्रणा नाही या. तुमची एक चूक तुम्हाला पूर्ण इलेक्शन प्रक्रियेतनं बाहेर काढून टाकेल अशा पद्धतीचं षड्यंत्र लागलेलं आहे आणि हे सगळं डोळ्यासमोर आहे की असं षड्यंत्र नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे मी प्रभाग 7 तर सोडा हो, सगळ्या 102 जागेवर लढणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना, हे महिला उमेदवारांना सोडणार नाही. ज्या महिला उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने लढणार आहेत त्यांना सोडणार नाही. हे बाकीच्यांचं सोडा. आम चालू आहेत, पैसे वाटपणाचा दहशत करण्याचा बडीमार चालू आहे. मी आता सोलापूरकरांना विनंती करतो की यांच्या थोड्याफार देणाऱ्या पैशावर न जाता आपण सोलापूरचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण मतदान करावं एवढीच विनंती.